आज आपण मस्त अशी मेथीची गोटा भजी बनवली आहे आणि त्याच्यासोबत मस्त अशी गुजराती कढी। अतिशय सॉफ्ट बनते ही भजी। बघा बघा किती सॉफ्ट आहे आणि खाताना पण अशी घशामध्ये अटकत नाही ही भजी। अतिशय सुंदर अशी डिश आहे, तुम्ही पण नक्की करून बघा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। थंडीच्या दिवसामध्ये मेथी छान भेटते आणि आपण नवीन नवीन मेथीचे प्रकार करत असतो। तर असाच आपल्याला एक मेथीचा प्रकार करायचा आहे, तो म्हणजे मेथीची गोटा भजी। ही एक गुजराती डिश आहे। गुजरातमध्ये नाश्ता सेंटरवर नाश्ता करायला गेलं ना तर तिथे ते एक आपल्याला कढी देतात खाण्यासाठी, खमण सोबत किंवा अशा भजी सोबत। तर ती कढी सुद्धा आज आपल्याला करायची आहे। त्यासाठी आपण आहे ना 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन व्यतिरिक्त आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊ। ओवा घेतलेले आहेत बघा, इथे छोटा अर्धा चम्मच। किसून घेतलेलं अद्रक घेतलेलं आहे अर्धा इंच। इथे काळी मिरी पूड घेतलेली आहे छोटा अर्धा चम्मच। छोटा अर्धा चम्मच साखर घेतलेली आहे, कारण ही भजी थोडीशी गोडसर असते। आणि सोडा घेतलेला आहे, छोटा आहे बघा चम्मच, अर्धा चम्मच घेतलेला आहे। आणि जाडसर कुटून घेतलेले धने घेतले मी 1 चम्मच। आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। 1 वाटी मेथी घेतलेली आहे, धुवून आणि बारीक अशी चिरून घेतलेली आहे। कोथिंबीर पण धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे। 1-1.5 मिरची घेतलेली आहे मी, अशी लांब मिरची असते कमी तिखटवाली ती घेतली आहे। आणि पातीचा कांदा घेतलेला आहे मी इथे 2। तुम्हाला जर लसूणची पात भेटली ना, म्हणजे हिरवा लसूण तो जर भेटला ना तर तो सुद्धा तुम्ही बारीक कापून आणि टाकू शकतात। सगळ्यात आधी आपल्याला जे बेसन पीठ आपण घेतलेले आहे ना ते चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। बेसन आपण व्यवस्थित असं चाळून घेतलं। आता या बेसनमध्ये आपण थोडं थोडं पाणी घालू। सगळ्यात आधी आपल्याला हेच करायचं आहे, साहित्य घालायचं नाही आहे। पहिले पाणी घालून व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे बेसन। पाणी टाकून मी पीठ मिक्स करून घेतलं। आता ह्या पिठाला आपल्याला कमीत कमी 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे बघा, हाताने किंवा तुम्ही विस्करने फेटू शकता। 5-6 मिनिटं बघा व्यवस्थित असं बेसन आपण फेटून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे बेसनाचा रंग बदलून गेलेला आहे बघा। तर असं आपल्याला व्यवस्थित असं बेसन फेटून घ्यायचं आहे। इथे मी बारीकवालं जे पाकिटाचं बेसन असतं ना ते वापरलेलं आहे, त्याच्याने अतिशय भजी म्हणजे अशी सॉफ्ट येते। आता आपण मेथी घालून घेऊ पिठामध्ये। मेथी मी अर्धीच वाटी घातली बघा, एवढी उरवली आहे। कांद्याची पात घालून घेऊ, ही पण थोडी उरवली मी। मिरची घालून घेऊ आणि कोथिंबीर घालून घ्यायची। व्यवस्थित थोडं मिक्स करून घेऊ आपण हे साहित्य। काळी मिरी घालून घेऊ, पावडर केलेली, ओवा, साखर, धने बारीक केलेले, अद्रक किसून घेतलेलं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतलं व्यवस्थित। पाणी जरा मला कमी वाटतं आहे म्हणून अजून पाणी घालते थोडंसं, म्हणजे आपल्याला भजी टाकता यायला पाहिजे अशी। अंदाज घेऊनच पाणी टाकायचं आहे। तर बघा आपल्याला असं पीठ पाहिजे, हे बघा असं एवढं पातळ, जास्त पातळ पण नको जास्त घट्ट पण नको, असं बघा। तर याच्यामध्ये आपण सोडा टाकून घेऊ।
आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी घालू आपण, 1-2 थेंब. आणि तेल घालू आपण 1 चम्मच. बघा गरम तेल आहे, हे गरमच घालायचं, थंड नाही घालायचं. आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ आपण. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. इकडे तेल ठेवलं आहे तापायला. तेल अगदीच म्हणजे एकदम कडकडीत असं नाही करायचं आहे आपल्याला, मध्यम गरम ठेवायचं आहे तेल. तर आपलं तेल आता व्यवस्थित असं तापून गेलेलं आहे. लगेच आता आपण भजी टाकून घेऊ. आपण आता भजी सोडून घेऊ. लहान मोठी जशी पाहिजे तुम्हाला आकार तुम्ही करू शकता. टाकल्यानंतर बघा लगेच असे फुलून आले. हे बघा किती सॉफ्ट असे झालेले, लगेच असे तरंगायला लागलेले. तर असंच आपल्याला पीठ करून घ्यायचं एकदम असं सॉफ्ट असं. तर त्यांना आता आपण हळूवार असं पलटी करून घ्यायचं आहे, एक एक करून. ही भजी आता आपल्याला असं आलटून पलटून आहे ना, असं 2 मिनिटं तळून घ्यायची चांगली. आतपर्यंत अशी व्यवस्थित तळली जाईल. व्यवस्थित आपली अशी भजी तळली गेलेली आहे बघा व्यवस्थित. आणि रंग असा किती छान आलेला, एकदम लाईट गोल्डन. तसाच रंगसुद्धा यायला पाहिजे, एकदम लालसर अशी तळायची नाही आहे भजी आपल्याला. ही काढून घेऊ आता आपण. 1-2-2.5 मिनटं अशी तळून घेतली व्यवस्थित. आणि तेलसुद्धा अगदी कमी आलेलं आहे बघा, तेलच नाही आलेलं अगदी. तर ह्याच पद्धतीने मी आता सर्व भजी तळून घेणार आहे. अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे मी कढी करण्यासाठी. आणि 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे. बेसन जरा जास्त लागतं ह्या कढीमध्ये, कारण ही कढी म्हणजे घट्ट असते. आणि हिंग लागणार आहे आपल्याला 1 चुटकी. 1 मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. राई लागणारी आणि कढीपत्ता. चवीनुसार मीठ आणि तेल लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी. तरी आता ताकामध्ये आपण बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. ताकामध्ये व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलं. इकडे कढई ठेवलेली आहे आपण कढी करण्यासाठी. तर कढई व्यवस्थित गरम झालेली आहे. तेल घालून घेऊ. तेल आपलं तापून गेलेलं आहे. मोहरी घालून घेऊ. मोहरी छान अशी तडकू द्यायची आहे. मोहरी तडकल्यानंतर मिरची घालायची. मिरची आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची आहे. मिरची थोडीशी परतली गेली. आता कढीपत्ता टाकून घेऊ. हिंग टाकू. शेवटी घालायचं आहे हिंग. छान आपली फोडणी तयार झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी गरम झालं. आता याच्यामध्ये आपण जे ताक मिक्स करून ठेवलेलं आहे ते घालून घेऊ. ताक टाकून झालं. आता थोडीशी हळद घालू. मी कळी घालते हळद. तुम्हाला जर अजून टाकायची असेल तर थोडी टाकू शकता. मला जास्त पिवळी कढी आवडत नाही. चवीनुसार आता आपण मीठ घालून घेऊ कढीमध्ये. ताक जर कमी आंबट असेल ना तर थोडंसं लिंबू सत्व घाला. त्याच्याने थोडंसं आंबटपणा येईल, कारण ती कढी आंबट असते.
मीडियम गॅसवर आता आपल्याला ही कढी उकळवून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये असं हलवत राहायचं, नाहीतर कढी फुटते. कढी बघा 5-7 मिनटं व्यवस्थित आपण उकळवून घेतली आणि बेसन पण छान असं शिजून गेलेलं आहे. आणि बघा अशी घट्ट पाहिजे आपल्याला कढी, म्हणजे ती व्यवस्थित असं आपल्या भजीला लावून खाता येते बघा. वरून आता थोडीशी कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. इकडे आपली गोटा भजीसुद्धा तयार आहे बघा. गरमागरम कढी पकोडे आपण आता खायला घेऊ. तर तयार आहे आपली मस्त अशी कढी आणि मेथीची गोटा भजी बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.